यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 102 उमेदवार रिंगणात उतरलेत। या उमेदवारांचे मतपेटीत बंद असणारे भवितव्य उद्या उलगडणार आहे। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतदानानंतर पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रांमध्ये सीलबंद करण्यात आले। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आलाय। यवतमाळ येथील पॉलिटेक्निक कॉलेज इथं ही मतमोजणी करण्यात येणार आहे। जिल्ह्याचे 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाला होता आणि त्याच्यासाठी उद्या 23 नोव्हेंबर रोजी आपल्याकडे मतांची मोजणी होणार आहे। 7ही विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता काउंटिंग सेंटरवर सर्व जे अरेंजमेंट्स आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल, लाईटचे अरेंजमेंट असेल, इंटरनेटचे अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी काउंटिंगसाठी येणारे एजंट्स, काउंटिंगसाठी बसणारे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वांसाठी अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे। तसेच सर्व ठिकाणी 3 लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे। आतल्या लेअरमध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे लोक असतात, मधल्या लेअरमध्ये स्टेटचे आर्म पोलीस फोर्सचे लोक असतात आणि बाहेरच्या लेअरमध्ये आपले लोकल पोलीसचे लोक त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे। पूर्ण कंपाऊंडला सुद्धा बाहेरून आपण सीसीटीव्हीद्वारे कव्हर केलेलं आहे। जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी आणि त्यांना सुद्धा बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे। आणि या सेंटरवर उद्या जी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपले स्टाफची डिप्लॉयमेंट असेल, त्यांची ट्रेनिंगची अरेंजमेंट असेल ती 100% पूर्ण करण्यात आलेली आहे आणि कुठेही कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे।